तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज रोजच्यासारखेच कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे असतील आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी मी काय करत आहे 11:30 रात्रीच्या विद्यार्थ्यांनो हा सुपर क्लास तयार करत आहे, बनवत आहे आणि त्या कारणास्तव एक रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांसाठी की लगेचच्या लगेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे। थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला प्राप्त होईल त्या कारणास्तव। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। जर तुम्ही नसेल केले तर जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब कराल तेव्हा काय होईल, आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, आणि हा फॅक्ट टाईपचा थोडासा प्रश्न आहे एक, की काय खाल्ल्याने व्यक्तीचा जो आवाज आहे तो कायमस्वरूपी जाऊ शकतो ते विचारलेलं आहे। काय खाल्ल्याने? काजळ, कुंकू, नीळ किंवा गुलाल? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। कुंकू हे जे असते जर कदाचित कोणी खाल्ले तर त्या व्यक्तीचा जो आवाज आहे तो कायमस्वरूपी जाण्याची खूप दाट शक्यता असते। तर कव्हर करूया दुसरा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग विचारलेला आहे। जिल्हा नाही, प्रशासकीय विभाग आपल्याला विचारलेला आहे की कोणता आहे ज्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? नागपूर, औरंगाबाद, पुणे किंवा मुंबई? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जो क्षेत्रफळ आहे सर्वात जास्त म्हणजे इतरापेक्षा जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया तिसरा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की भवानी चित्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणाचे? भवानी चित्र संग्रहालय विचारलेले आहे। अमरावती, औंध, वाई किंवा फलटण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। औंध या ठिकाणी भवानी चित्र संग्रहालय स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यामध्ये किती आहे ते विचारलेलं आहे। स्पेशली विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो, मराठवाड्यामध्ये किती आहेत ते? तर ऑप्शनमध्ये काय आहेत? 4, 2, 3 किंवा 5 समजा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे। 3 ज्योतिर्लिंग जे आहे महाराष्ट्रातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 5वा असा आहे की आधुनिक गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? काय आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? विनोबा भावे, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक किंवा बाबा आमटे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। बाबा आमटे यांना जे आहे काय तर आधुनिक गांधी असे म्हटले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 6व्या क्रमांकाचा की महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? महाराष्ट्र भूषण या पुरस्काराविषयी प्रश्न आहे। नागरी क्षेत्रातील, सौर क्षेत्रातील, लष्कर क्षेत्रातील किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। नागरी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्याला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7व्या क्रमांकाचा की प्रत्येक लीप वर्षामध्ये कोणत्या महिन्यातला एक दिवस वाढत असतो? प्रत्येक लीप वर्षामध्ये कोणत्या महिन्यात एक दिवस वाढतो? जानेवारी, मार्च, फेब्रुवारी किंवा सप्टेंबर? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक लीप वर्षामध्ये जे आहे एक दिवस वाढत असतो। प्रत्येक लीप वर्ष किती वर्षांनी येते? प्रत्येक 4 वर्षांनी एक वेळेस जे असते विद्यार्थ्यांनो कोणते? तर लीप वर्ष येत असते। सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 8वा की मान्सून हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतून आपल्या भाषेत आलेला आहे? मान्सून हा शब्द तर ऑप्शनमध्ये आहेत संस्कृत, मराठी, अरेबिक किंवा लॅटिन? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। अरेबिक भाषेमधून मान्सून हा शब्द आलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। तर 9व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी सत्तांतर हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचे आहे? सत्तांतर पुस्तक हे कोणत्या व्यक्तींचे आहे? ऑप्शनमध्ये दिलेल्या नरेंद्र दाभोळकर, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा व्यंकटेश माडगुळकर? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। व्यंकटेश माडगुळकर यांचे जे आहे विद्यार्थ्यांनो सत्तांतर हे अतिशय प्रसिद्ध असलेले पुस्तक आपल्या सर्वांना दिसून येते।
तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 10वा असा आहे, यमुना या नदीची उपनदी दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला ओळखायची आहे. नदी आहे यमुना या नदीची. नर्मदा, कावेरी, चंबळ किंवा तुंगभद्रा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चंबळ ही जी नदी आहे यमुना नदीची एक प्रसिद्ध उपनदी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 11 दिसून येतो की वानखेडे स्टेडियममध्ये जी सचिन तेंडुलकर यांची नुकतीच मूर्ती बसवण्यात आलेली आहे, पुतळा बसवण्यात आलेला आहे, तर त्या पुतळ्याची एकूण उंची किती फुटाची आहे ते विचारलेलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये बसवण्यात आलेल्या तर 30 फूट, 22 फूट, 24 फूट किंवा 20 फूट. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे. 22 फूट एवढी जी आहे वानखेडे स्टेडियममध्ये बसवण्यात आलेल्या जे सचिन तेंडुलकर यांच्या पुतळा जो आहे त्यांची उंची आहे, त्याचे अनावरण जे आहे एकनाथ शिंदे यांनी केलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 12वा असा आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. समाज आहे विद्यार्थ्यांनो सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1876, 24 सप्टेंबर 1875, 1874 किंवा 24 सप्टेंबर 1873. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 24 सप्टेंबर 1873 या वर्षी या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया 13वा प्रश्न असा आहे की ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ कोठे सुरू केलेली होती. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कोठे सुरू केलेली होम रूल चळवळ. मुंबई, अड्यार, मद्रास, कर्नाटक किंवा दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अड्यार, मद्रास या ठिकाणी होम रूल चळवळीची सुरुवात डॉक्टर ॲनी बेझंट यांनी केलेली होती. कव्हर करूया 14वा प्रश्न. खालीलपैकी कोणते अभयारण्य गडचिरोलीमध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. गडचिरोलीमध्ये येणारे अभयारण्य ताडोबा, चपराळा, नवेगाव किंवा बंदीपूर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चपराळा अभयारण्य तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित असलेले एक अभयारण्य आपल्याला पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा दिसून येतो की पंचायत राज दिवस जो आहे कोणत्या दिवशी भारतामध्ये साजरा होत असतो. पंचायत राज हा दिवस 26 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल किंवा 28 एप्रिल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 24 एप्रिल या दिवशी जो आहे पंचायत राज दिवस विद्यार्थ्यांनो भारतामध्ये साजरा केला जात असतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा असा दिसून येतो की धर्मस्वातंत्र्य हा जो भाग आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिलेला आहे. धर्मस्वातंत्र्य हा भाग विचारलेला आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 5व्या भागामध्ये. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. 3ऱ्या भागामध्ये जो आहे कोणता तर धर्मस्वातंत्र्य हा भाग दिलेला आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसून येतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा दिसून येतो की पाचोळा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे पाचोळा. या पुस्तकाचे लेखक RSR जाधव, AB पाटील, RR बोराडे किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. RR बोराडे यांनी जे आहे पाचोळा या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. 18वा प्रश्न की महालवारी पद्धत जी आहे ती सुरुवात करणारा गव्हर्नर जनरल कोण आहे किंवा व्यक्ती कोण आहे ते विचारलेलं आहे. महालवारी ही जी पद्धत होती ती वॉरेन हेस्टिंग, होल्ट मॅकेन्सी, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड वायली. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. होल्ट मॅकेन्सी यांनी जे आहे महालवारी पद्धत ही सुरू केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा. खालीलपैकी कोणती कादंबरी ग.दी. माडगुळकर यांची आहे आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी लेखक आहेत ग.दी. माडगुळकर. यांची कादंबरी कोणती आहे. मंतरलेले दिवस, गीत गोपाळ, गीता रामायण किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व आणि वरीलपैकी सर्व म्हणजे गीता रामायण, गीत गोपाळ, मंतरलेले दिवस हे सर्व कादंबऱ्या कोणाच्या आहेत. ग.दी. माडगुळकर यांच्या असलेल्या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहावयास मिळतात. प्रश्न 20वा दिसून येतो की माकड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. शब्द आहे विद्यार्थ्यांनो प्राणी आहे या ठिकाणी किंवा शब्द आहे. माकड या शब्दाचा समानार्थी शब्द कर्कट, मरकट, बलरी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. मरकट हा जो शब्द आहे तो माकड शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो.
पाहूया पुढचा प्रश्न 21वा काय आहे. या ठिकाणी पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द अर्धांगिनी, कळी, गिरी किंवा कलरू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. अर्धांगिनी हा जो शब्द आहे तो पत्नी या शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न 22वा. माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ते विचारलेलं आहे. कोणत्या आयोगामध्ये? माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त 8, 12, 10 किंवा 7. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जास्तीत जास्त 10 एवढी माहिती आयोगामध्ये सदस्य संख्या असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. तर 23वा प्रश्न कव्हर करूया. चैतन्य गाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? चैतन्य गाथा हे पुस्तक विचारलेले आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे माफ करा, विनोबा भावे, सेनापती बापट, महर्षी कर्वे किंवा महात्मा गांधी. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 23चं काय राहील योग्य. तर ऑप्शन क्रमांक 2 सेनापती बापट यांचे जे आहे चैतन्य गाथा हे प्रसिद्ध पुस्तक असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. तर 24वा प्रश्न. बैल या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे किंवा प्राणी आहे. बैल या शब्दाशी समानार्थी शब्द सुदीप, कपिल, कपिल किंवा कपिल किंवा कोळी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कपिल हा जो शब्द आहे बैल या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना दिसतो. तर कव्हर करूयात 25वा प्रश्न. गंधक मिश्रित पाण्याचा जो झरा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? काय मिश्रित? तर गंधक मिश्रित पाण्याचा झरा महाबळेश्वर, रामेश्वर, कापेश्वर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कापेश्वर या ठिकाणी गंधक मिश्रित पाण्याचा झरा असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. कव्हर करूया या ठिकाणी 26वा प्रश्न. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहे? नंदुरबारमध्ये कोणते डोंगर येथे विचारलेलं आहे? तर ऑप्शनमध्ये काय विद्यार्थ्यांनो, दरकेसा, अस्तंबा, वेरूळ किंवा मुदखेड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अस्तंबा हे जे डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहाव्यास मिळते. प्रश्न 27वा. पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट कोणी धरला होता आणि त्या कारणास्तवच विद्यार्थ्यांनो भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली होती किंवा आहे? पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट धरणारे व्यक्ती महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर जिना. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. बॅरिस्टर जिना यांनी पहिले पंतप्रधान होण्याचा जो हट्ट आहे विद्यार्थ्यांनो धरलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी 28वा प्रश्न विद्यार्थ्यांना दिसून येतो आपल्याला की म्युटेड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? म्युटेड या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. डिलाइटफुल, इलेगंट, ग्रेसफुल किंवा वरीलपैकी सर्वच. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे. ग्रेसफुल, इलेगंट, डिलाइटफुल हे जे आहे म्युटेड या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न 29वा की या ठिकाणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणत्या व्यक्तीने किंवा कोठे किंवा कधी केलेली आहे ते विचारलेलं आहे. सर्व प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. अभिनव भारत या सोसायटीची स्थापना पांडुरंग तरखडकर, महात्मा गांधी, महर्षी कर्वे, विनायक सावरकर 1904 नाशिक. तर नॉर्मलचं आपल्याला माहितीच असेल की विनायक सावरकर यांनी जे आहे अभिनव भारत सोसायटीची स्थापना 1904 मध्ये तर कुठे तर नाशिक येथे केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी 30वा दिसून येतो की पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? कोणता पुरस्कार विद्यार्थ्यांनो? तर पद्मभूषण हा पुरस्कार देण्याचे तर पद्मभूषण पुरस्कार कधी देण्याचे सांगितलेले आहे ते विचारलेलं आहे. प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्यता दिनी, वरीलपैकी दोन्ही किंवा गांधी जयंती या दिवशी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्रजासत्ताक दिनी पद्मभूषण पुरस्कार देण्याचे सांगितलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. आता विद्यार्थ्यांनी या सुप्रकाशला काय करायची वेळ आलेली आहे? तर एक लाईक करण्याची वेळ आलेली आपल्या सर्वांना दिसून येते, कारण एवढा महत्त्वाचा सुप्रकाश मी आपल्यासाठी तयार केलेला आहे. लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? लगेचच्या लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा आपल्या चॅनलवर नवीन सुप्रकाश जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुप्रक्लासमध्ये.